जिथे मनस्वी 11 आंबेळे संघ फाईट करेल बेस्ट ऑफ टेमगाव संघ। दोन दिग्गज बिग फाईट आपल्याला सध्याच्या घडीला पाहायला मिळेल। मैदानामध्ये सामन्याला सुरुवात होतीये जिथे गोलंदाजी मार्कवर आपण जयला पाहतोय। स्ट्रायकिंग एंडला पवन डोळे सर आणि त्यांच्या सोबतीला धीरज नॉन स्ट्रायकिंग एंडला खेळताना आपल्याला पाहायला मिळेल। होम ग्राउंड आहे टेमगाव संघासाठी, त्यामुळे ग्राउंडचा अगदी कानाकोपरा त्यांना माहिती आहे। मात्र मनस्वी 11 आंबेळे संघाविरोधामध्ये खेळत असताना त्यांचं काम कसं होतं याकडे सगळ्यांच्या नजर असतील। सामन्याला सुरुवात पहिला चेंडू रिव्हर्सचा अटेम्प्ट केला होता। पहिल्या चेंडूवर आपण पाहिलं कलात्मक फटका खेळण्याचा प्रयत्न झाला होता। खरं तर हवेचा रुख मला वाटतं पवन सरांनी ऑलरेडी अंदाज घेतलाय, त्यामुळे हवेच्या विरोधामध्ये खेळण्याची सध्याच्या घडीला तयारी आपल्याला दिसत नाहीये। पहिला चेंडू डॉट येतोय, चांगली सुरुवात गोलंदाज जयची। दुसरा चेंडू इथे जर का आपण पाहिले तर हा चेंडू देखील डॉट बॉल येतोय। चांगली सुरुवात जयच्या माध्यमातून होतीये। जय यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय। चेंडू हवे, चेंडू खाली, क्षेत्ररक्षक करत नाहीये चूक आणि अगदी तिसऱ्या चेंडूवर बेस्ट ऑफ टेमगाव संघाला बसलाय मोठा आदरा, मोठा झटका। पवन डोळे शून्याची शिकार। आज इन ऍक्शन मध्ये नाहीये, त्याच्या ऐवजी जय सुरोशे आपल्याला जयची जागा भरून काढताना पाहायला मिळतो। मात्र सध्याच्या घडीला जशा प्रकारची गोलंदाजी जय पवार करतो त्याच्या तोडीस तोड गोलंदाजी आंबेळे संघासाठी जय सुरोशे करताना पाहायला मिळतो। काय कमालीची गोलंदाजी करतोय। सुरुवातीचे तीनही चेंडू डॉट बॉल। नवीन फलंदाज गणेश यावेळी बॅटची कडा, इथे झेल घेण्याची संधी, दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये झेल इथे संपादित केला जातोय। आल्या पावली माघारी परततोय फलंदाज गणेश, देखील शून्याची शिकार। गणेश बाद। काय कमालीची गोलंदाजी करतोय। पहिले चारही चेंडू आपण पाहिले, अजून बेस्ट ऑफ टेमगाव संघाला घरच्या मैदानावर एकही धाव बनवता आलेली नाहीये, खातं उघडता आलेलं नाहीये। यावेळी हा चेंडू देखील पाहिला, शरीरावर वादळलाय, एक धाव घेण्याचा प्रयत्न झालाय। एक धाव तर धावून पूर्ण झाली आहे, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल आणि बघता बघता इथे आपण पाहिलं लेगबाईच्या स्वरूपामध्ये का होईना 2 धावा धावफलकावर अंकित केल्या जातील आणि बेस्ट ऑफ टेमगाव संघाचा खातं इथे अतिरिक्त धावांनी खरं तर ओपन केलं जातंय। जयच्या खात्यामध्ये एकही धाव दिली जाणार नाही। निश्चितपणाने चांगली गोलंदाजी होती। विलास वारगडे यांच्या तालमीमध्ये तयार झालेला हा गोलंदाज आहे, त्यामुळे त्याच्या विरोधामध्ये आक्रमण करणे इतकं सोपं नसणार आहे। इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका चांगला बाला मिळतोय। मिड विकेट झोनला हा चेंडू ट्रॅव्हल होतोय, मागतं अगदी सीमारेषेच्या जवळ जर का आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षण चांगलं होतंय। फार दूरवरचा पल्ला पार करून क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचले होते। मला वाटतं जगदीश तिथे आहेत आणि चांगलं क्षेत्ररक्षण जगदीशच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं। या चेंडूवर 2 धावा येत आहेत। मात्र पॉवर प्लेच्या षटकामध्ये अजूनपर्यंत एकही मोठा फटका बेस्ट ऑफ टेमगाव संघाच्या फलंदाजांना खेळता आलेला नाहीये। येस, पहिलं षटक समाप्त झालं। पहिल्या षटकामध्ये जयची चांगली गोलंदाजी राहिली। एकंदरीत पहिल्या षटकाचं समीकरण आपण पाहिलं
पहिला चेंडू डॉट आला, त्यानंतर पुन्हा एकदा डॉट आला, त्यानंतर सलगच्या 2 चेंडू विकेट्स मिळाल्या, तिसऱ्या चेंडूवर अतिरिक्तच्या स्वरूपामध्ये एक बायच्या स्वरूपात 2 धावा मिळाल्या आणि शेवटच्या चेंडूवर देखील 2 धावा. म्हणजे एकंदरीत पहिल्या षटकाच्या पॉवर प्लेचा खेळ आपण पाहिला. पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा आल्या 4. त्याचबरोबर शेळीगावचे सन्माननीय यश तारमळे यांचं देखील या स्पर्धेमध्ये आगमन झाले. सो आम्ही असोसिएट चषकामध्ये तारमळे साहेबांचं देखील करूयात मोस्ट वेलकम. मात्र सध्याच्या घडीला मैदानामध्ये आपण पाहिलं तर मनस्वी 11 आंबेळे संघाचे गोलंदाज पूर्णपणे हवी ठरतात. दुसऱ्या षटकामध्ये ऋषी येत आहेत, ऋषी पवार. यावेळी ऋषीचा पहिला चेंडू देखील चांगला राहतोय, डॉट बॉल. या डॉट बॉलने सुरुवात होतीये दुसऱ्या षटकाची. चांगली गोलंदाजी. खर तर आंबेळे संघाचा जो बॉलिंग अटॅक आहे त्या बॉलिंगच्या जीवावरच आंबेळे संघ आतापर्यंत मैदान गाजवत आलेत आणि आजच्या दिवसामध्ये देखील आपण पाहिलं तर ऋषीची गोलंदाजी आता सुरुवात झाली आहे आणि ऋषीची सुरुवात देखील चांगली झाली आहे. डॉट बॉल. यावेळी हा चेंडू देखील आपण पाहिला. यावेळी स्लोवरवर हाताळला होता, बोट फिरवली होती, बोट विखुरली गेली होती, चेंडूला वळसा देण्याचा प्रयत्न झाला आणि त्यामध्ये यशस्वी ठरतात ऋषी. सातत्याने आपण पाहतोय डॉट बॉल पर्सेंटेज वाढते आणि डॉट बॉल पर्सेंटेज वाढते याचाच अर्थ काय तर विकेटची संभावना आता येते. जेव्हा जेव्हा आपण पाहतो मैदानामध्ये डॉट बॉल जास्त येतात, विकेट येण्याची संभावना वाढलेली असते. यावेळी पुन्हा एकदा या अगोदर ऑफ कट टाकला होता, यावेळी लेग कट टाकलाय. म्हणजे प्रत्येक प्रकारचा चेंडू माझ्याकडे आहे. याच गोष्टीचं उदाहरण सध्याच्या घडीला मैदानामध्ये पेश करतोय ऋषी पवार. आंबेळे संघाच्या बॉलिंग अटॅकचा कणा म्हणून आपण सातत्याने ऋषीकडे पाहत आलोय. आज देखील त्याची कामगिरी दर्जेदार होतीये. सातत्याने चौथा डॉट बॉल येतोय आणि चौथ्या चेंडूवर विकेट मिळते रनआउटच्या स्वरूपामध्ये. फलंदाज कोण बाद होतोय तर धीरजला इथे रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद व्हायला लागेल. शून्याची शिकार देखील होतोय धीरज. पूलमध्ये वेटिंग संघ होता आणि वेटिंग संघाच्या जागी मनस्वी आंबेळे संघाने आपला प्रवेश निश्चित केला. सध्याच्या घडीला लेट आलोय पण थेट आलोय मैदानात दाखवतायत. काय कमालीची गोलंदाजी होती. धावफलकावर धावा लावल्या गेल्यात केवळ 4 आणि तब्बल 3 विकेट्स बेस्ट ऑफ टेमगाव संघाच्या इथे आपल्याला गेलेल्या पाहायला मिळत आहेत. संघ अडचणीमध्ये सापडला. यावेळी हा चेंडू देखील डॉट बॉल येतोय. सलगचा 5वा डॉट बॉल. या स्पर्धेमधली पहिली मेडन ओव्हर येते का हा प्रश्न देखील आता उपस्थित होतोय. आतापर्यंत जर का आपण पाहिलं कालच्या दिवसात रोशन सर भरपूर धावा प्रत्येक संघ बनवत होता आणि छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण टेमगाव त्याच गोष्टीसाठी प्रसिद्ध आहे. फलंदाजीला पोषक अशी ही खेळपट्टी जिथे सध्याच्या घडीला घरच्या मैदानावर बेस्ट ऑफ टेमगाव संघ अडचणीमध्ये. शेवटचा चेंडू देखील डॉट येतोय प्लस विकेट देखील मिळते. विकेटचं होईल पतन. मेडन विकेट. दुसरं षटक या आम्ही असोसिएट चषक 2026 पहिल्या पर्वातील पहिलं मेडन षटक हाताळलं जातंय ऋषी पवारच्या माध्यमातून. कमालीची गोलंदाजी. घरच्या मैदानावर बेस्ट ऑफ टेमगाव संघाची अवस्था सध्याच्या घडीला अगदी बिकट झाली आहे. 2 षटकांचा खेळ आपण पाहिला. 2 षटकामध्ये 4 धावा धावफलकावर लगावल्या गेल्यात आणि तब्बल 4 विकेट्स गमावल्यात त्या टेमगाव संघाच्या फलंदाजांनी. म्हणजेच अर्धा संघ आपण म्हणू शकतो जवळपास डगआउटच्या रस्त्याला आलाय. काय दर्जेदार गोलंदाजी होतीये. पहिल्या 2ही गोलंदाजांनी इम्प्रेसिव्ह कामगिरी करत असताना मनस्वी आंबेळे संघ या सामन्यामध्ये आपल्या संघाला फ्रंट फुटला आणून ठेवलंय.
फलंदाजांकडे तोडच नाहीयेत. जे प्रश्न गोलंदाजांच्या माध्यमातून विचारले जातात त्या प्रश्नांची उत्तरच फलंदाजांकडे नाहीयेत. हा चेंडू इथे आपण पाहिला, मिनी हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न झाला होता, त्यामध्ये देखील अपयश येते आणि या चेंडूवर मिळते ती केवळ आणि केवळ एक धाव. तब्बल 7व्या चेंडूवर ही पहिली धाव आली आहे. गेले 6 चेंडू आपण पाहिले, 6ही चेंडू डॉट होते. त्यानंतर धावफलक आता मात्र हळूवार पद्धतीने हलले, 5 या आकड्यावर जाऊन पोहोचले. सध्याच्या घडीला जशा प्रकारचा धावफलक आपण पाहतोय, इथे पुन्हा एकदा झेल घेण्याची संधी निर्माण झाली आहे. यावेळी मात्र खर तर गडबडी झाली आहे क्षेत्ररक्षकाकडून. जीवनदान मिळालं, 2 धावा इथे धावफलकावर अंकित केले जातील. मात्र या गोष्टीचा उल्लेख आपण अंकुश सर करत होतो की जशा प्रकारचं धावफलक घालतंय, इथे क्रिकेटची मॅच नाही तर फुटबॉलची मॅच चालू आहे असं वाटतंय. 7/4 अवस्था बिकट आहे. मात्र इथून पुढे देखील खेळ बदलू शकतो. अजून देखील 10 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. या 10 चेंडूमध्ये जर का 4 ते 5 मोठे फटके आले तर टेमगाव संघ चांगल्या स्थितीमध्ये येऊ शकतो. मात्र सध्याच्या घडीला तसं कोणतं चित्र मैदानामध्ये दिसत नाहीये. आर्यन गोलंदाजी मार्कवर आलाय. आर्यनने देखील आपली परंपरा पुढे चालू ठेवली आहे. डॉट बॉल्स येत आहेत, सातत्याने डॉट बॉल्स येत आहेत आणि प्रेशर प्रेशर आणि प्रेशर इथे सध्याच्या घडीला वाढतंय. ओ यावी स्टेप आउट करून इनसाइड आउटचा अप्रतिम फटका पाहिला होता. मात्र क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित होते मयूर भाऊ, आणि त्यांच्याकडून चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहिलं. विकेटचं पतन चांगला झेल. येस, यानंतर होणारा सामना जय हनुमान नढई आणि त्यांच्या अगेन्स्ट मध्ये मोरिया 11 पाडाळे. सो दोन्ही संघांचे संघनायक पाडाळे संघाच्या कर्णधाराने रिपोर्टिंग केलेली आहे. सो जय हनुमान नढई संघ आपल्या प्रतिनिधी रिपोर्टिंग करायचंय आणि इनिंग्स ब्रेक मध्ये टॉस होणं कंपल्सरी असणार, हे लक्षात घ्यायचं. सध्याच्या घडीला इथं पुन्हा एकदा झेल घेण्याची संधी निर्माण झाली होती. बराच काळ चेंडू हवेमध्ये होता, असं वाटलं होतं क्षेत्ररक्षकापर्यंत ट्रॅव्हल करेल की काय. मात्र मयूर यांचा अंदाज चांगला राहिला, एक धाव घेऊन दिली गेली. मात्र अतिशय संथ गतीने हे धावफलक घालतंय. आतापर्यंत आपण पाहिलं तर धावफलकावर धावा लावल्या गेल्यात केवळ आणि केवळ 8. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. तिसऱ्या षटकामध्ये आर्यन देखील चांगली गोलंदाजी करतोय. अजूनपर्यंत एकही मोठा फटका या डावामध्ये आलेला नाहीये. हा चेंडू आपण पाहतोय, अवांतर चेंडू येतोय, व्हाईट बॉल येतोय. या डावामध्ये आतापर्यंत एकही मोठा फटका आला नव्हता, एकही अवांतर चेंडू देखील आला नव्हता. पहिला अवांतर चेंडू आलाय, आता मोठा फटका येतो का हा देखील प्रश्न उपस्थित होते. सलगचे 2 अवांतर चेंडू, व्हाईट बॉल येतोय. 10 धावा धावफलकावर लगावल्या गेल्यात, 5/10. ओ यावी, नो बॉल.
धावफलकाचा जर का विचार केला तर आतापर्यंत आपण पाहिलं चौथ्या षटकाला सुरुवात झाली आहे. पहिला चेंडू नो हाताळला होता आणि पॉवर प्लेच्या माफ करा फ्री हिटच्या चेंडूवर देखील एकच धाव आपण पाहिली. हो इथे स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये कमालीचं क्षेत्ररक्षण. रनआउटच्या स्वरूपामध्ये इथे विकेटचं होईल पतन. फलंदाज ओमकारची शिकार. सहावी विकेट आपण बेस्ट ऑफ टेमगाव संघाची जाताना पाहिली. मात्र घरच्या मैदानामध्ये जर का विचार केला तर एकंदरीत बॅटिंग ऑर्डरच्या चिंदड्या उडालेल्या आपल्याला पाहायला मिळतात. या चेंडूवर देखील मोठा फटका येत नाहीये. इथे दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दुसऱ्या धावेच्या नादामध्ये इथे फलंदाजाला इथे देखील बाद व्हावं लागेल. दिगंबर पुन्हा एकदा दिगंबर देखील शून्याची शिकार होत आहेत. खाया भिया कुछ नाही ग्लास थोडा बाराना. एकही चेंडू खेळले नव्हते आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये दिगंबरला बाद व्हावं लागलं. दिगंबर फेल. व्हाईट बॉल येतो. या षटकामध्ये अतिरिक्त धावा येत आहेत. मात्र या गोष्टीने जास्त इम्पॅक्ट पडणार नाही कारण बेस्ट ऑफ टेमगाव संघाचा विचार केला तर आतापर्यंत केवळ 14 धावांपर्यंत जाऊन पोहोचलाय. एकीकडे प्रत्येक डावामध्ये मोठे फटके आपण पाहतोय. अनेक मोठे फटके आपण पाहिले. पहिला असा डाव असेल जिथे अजूनपर्यंत एकही मोठा फटका आला नाहीये आणि इथे देखील येत नाहीये. हा देखील चेंडू डॉट येतोय. सातत्याने डॉट बॉल पर्सेंटेज आपण या डावामध्ये बरेच पाहिले. बऱ्याच रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट्स पाहिल्या. टॉप ऑर्डरचे जे फलंदाज होते म्हणजे टॉप टायरचे जे बॅट्समन होते ते पूर्णपणे इथे अपयशी झाले. टॉप ऑर्डर पूर्णपणे कोलॅप्स झाली आणि त्याचंच चित्र आपण इथे पाहतोय. सातत्याने मोठमोठे फटके खेळण्याचा प्रयत्न केला जातोय मात्र बॅट अँड बॉलचा इथे कनेक्शनच होत नाही. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि मला वाटते दुसरी धाव घेण्याच्या नादामध्ये कैलास सरांना देखील इथं बाद व्हावं लागेल. कैलास शेलवले देखील शून्याची शिकार. कैलास बाद. विकेटचं पतन झालं. फलंदाज कैलासला देखील बाद व्हावं लागलं. अडचणीमध्ये अगदी सुरुवातीपासून टेमगाव संघाला आपण पाहिलं आणि शेवटपर्यंत टेमगावच्या अडचणींमध्ये काही कमी आपल्याला झालेली पाहायला मिळते. इथे देखील दुसऱ्या धावेचा प्रयत्न घेत होते मात्र दुसरी धाव होणार नाहीये. एकाच धावेवर समाधानी राहावं लागलं. शेवटच्या चेंडूवर एक धाव मिळतीये. 4 षटकांचा खेळ इथे समाप्त झाला. एकंदरीत पहिल्या सत्राचा खेळ आपण पाहिला. पहिल्या सत्रामध्ये धावा धावफलकावर लगावल्या गेल्या केवळ आणि केवळ 17 आणि जिंकण्यासाठी दुसऱ्या सत्रामध्ये 18 धावांची गरज असेल ती मनस्वी इलेव्हन आंबेळे संघाला. दुसऱ्या सत्राला सुरुवात होईलच पण त्या अगोदर आपण इथे नाणेफेकीचा कौल करणार आहोत. मी विनंती करतोय मोरिया इलेव्हन पाडाळे संघाचे कर्णधार आणि जय हनुमान नडे संघाचे कर्णधार दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती करतोय की नाणेफेकीसाठी त्वरित संपर्क करायचा आहे. इनिंग्स ब्रेक मध्ये नाणेफेक होणं कंपल्सरी आहे. सो दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती करतोय की आपण या. हॅलो चिक हॅलो चिक हॅलो चिक हॅलो चिक. खऱ्या अर्थाने आपण पाहतोय आम्ही असोसिएशन चषक 2026 टेनिस बॉल क्रिकेटचा हा देखना सोलाचा दिवस क्रमांक 2 आणि 2 दिवसामधील आपण दुसरा सामना आपल्या भेटीला येतोय. एका साइडला आपण पाहिलं तर मोरिया 11 पाडाळे, एका साइडला राजेश खंडागले अँड ऑल आर्मी आणि त्यांच्या विपक्ष आपण
जय हनुमान नडे. चला दोन्ही संघाचे कॅप्टन तर आपण खऱ्या अर्थाने पाहिलं तर राजेश खंडागले सर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचं देखील करूया मोस्ट वेलकम आम्ही असोसेकर चषकामध्ये. तर धेनुली संघाचे कॅप्टन विनंती असेल या आपण लगेच टॉस का बॉक्स मध्ये या ठिकाणी जॉईंट व्हा. नडे संघाचे कॅप्टन माफ करा. याचा दुसऱ्या सत्राला इथे सुरुवात होती. सलामीवर जोडी जर का आपण पाहिलं जगदीश आणि जगदीशच्या सोबतीला अक्षय मैदानामध्ये दाखल होतोय. आव्हान खूप सोपं आहे, छोटं आव्हान पार करायचंय कारण 18 धावा धावफलकावर खरं तर पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिलं 17 धावा लगावल्या गेल्या होत्या. दुसऱ्या सत्रामध्ये 18 धावांचा पाठलाग करायचा. ज्या मैदानावर कालपर्यंत आम्ही पाहिलं धावांची डोंगर उभी केली जात होती, डोंगर रांग उभी राहिली होती, त्या मैदानावर दिवस क्रमांक 2 म्हणजे दुसऱ्या रजनीमध्ये या आम्ही असोसेकर चषकामध्ये तर खऱ्या अर्थाने आपण पाहतोय आम्ही असोसेकर चषक 2026 अगदी शिस्तप्रिय स्पर्धा आपण ही स्पर्धा पाहत आहोत. तर या स्पर्धेचा नियम आहे की जर कोणताही कॅप्टन म्हणजे टॉस इनिंग दरम्यान आपण टॉस या ठिकाणी संपन्न करणार आहोत आणि जो प्रथमतः कॅप्टन या ठिकाणी उपस्थित राहील आणि दुसरा कॅप्टन या ठिकाणी अनुपस्थित राहील तर जो या ठिकाणी उपस्थित असेल त्या कॅप्टनला त्या टीमला हा टॉस या ठिकाणी विन दिला जाईल आणि 2 धावांची पानंटी देखील जी उशिरा येणारी 2 बॉलची पानंटी असेल माफ करा उशिरा येणारे संघाला या ठिकाणी दिला जाईल याची देखील आपण दक्षता घ्या. तर लगेचच आपण टॉस का बॉक्स मध्ये लगेच जॉईंट व्हायचं आहे. नडे संघाचे कॅप्टन या. थँक्यू. याचा दुसऱ्या इनिंगला सुरुवात होती. गोलंदाजी मार्कवर मयूर आहे. मयूर शेलवले आणि मयूरच्या विरोधामध्ये बॅटिंग करत असताना जगदीश आणि अक्षयला आपण पाहतोय. सलामीवर जोडी मनस्वी आंबेळे संघाकडून. आव्हान सोपं आहे, सो हे सोपं आव्हान चेस करत असताना त्यांचा पवित्रा कसा राहतोय हे देखील पाहूयात. सामन्याला सुरुवात. ओ यावी पहिल्या चेंडूवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित होते मात्र पहिल्या चेंडूवर आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षण चांगलं राहिलंय आणि एक धाव इथे धावून पूर्ण केली जाते. एका धावेच्या मदतीने अकाउंट ओपन केलं जात आहे. येस दुसऱ्या सत्राला सुरुवात झाली. याचाच अर्थ काय तर जय हनुमान नडई संघाला नाणेफेक दिली जाणार नाही. मोरिया 11 पाडळे संघाला नाणेफेकीचा विजय दिला जातोय आणि 2 बॉल्सची पेनल्टी नडई संघाला असेल. डॉट बॉल येतोय. पहा अगदी काटेकोरपणे नियमांचं पालन केलं जाते. कालच्या दिवसात देखील स्पर्धेला ज्यावेळी सुरुवात झाली अगदी दुसऱ्या सामन्यापासून आपण पेनलाइज करतोय. जो संघ शिस्तबद्ध खेळ करणार नाही, ज्या संघाचा कर्णधार उपस्थित राहणार नाही त्या संघाला इथे पेनलाइज केलं जाते. कालच्या दिवसात देखील आपण पाहिलं शिवशंभो स्पोर्ट्स आनंदवाडी संघाला अशाच प्रकारे पेनल्टी दिली होती. लांबाचीवाडी संघाला देखील अशाच प्रकारे पेनल्टीला सामोरं जावं लागलं होतं. सो शिस्तीच्या बाबतीत कोणतीच तडजोड या आम्ही असोसेकर चषकामध्ये केली जाणार नाहीये. या गोष्टीची सर्व संघांनी नोंद घ्यायची. सध्याच्या घडीला ऑनगोईंग मॅच मध्ये आपण पाहतोय व्हाईट बॉल इथे हाताळला जातोय आणि व्हाईट बॉलच्या माध्यमातून खरं तर 2 धावा धावफलकावर लगावल्या गेल्यात. पंचांच्या निर्णयाला इथे चॅलेंज केलं जातंय. फलंदाजी करणाऱ्या मनस्वी आंबेळे संघाकडून थर्ड अंपायर घेतला जातोय. याचं क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाकडून खरं तर चॅलेंज केलं गेलंय. सो आपण चेक करूयात. येस इट्स अ व्हाईट बॉल असेल. अगदी योग्य निर्णय पंचांच्या माध्यमातून पंच
प्रवीण विशे, कल्याण ग्रामीण क्रिकेटचे आणबान शान, खऱ्या अर्थाने आज पंचांच्या भूमिकेमध्ये आपण त्यांना देखील पाहतोय. त्यांचा निर्णय देखील योग्य आलाय. यावेळी जर का आपण पाहिलं तर रनवे मध्ये थोडासा अडथळा येताना आपण पाहिलंय, पण विकेट्स तुम्हाला मिळवाव्या लागतील. सामन्यामध्ये टिकून राहायचं असेल तर विकेट शिवाय पर्याय नाही. कारण पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिलं भरपूर विकेट टेमगाव संघाने गमावल्या. त्याचमुळे टेमगाव संघाच्या धावफलकावर धावा लागल्या गेल्या नाही. डॉट बॉल पर्सेंटेज देखील तिथे जरा भरपूर होतं. सध्याच्या घडीला इथे देखील आपण पाहतोय संघर्ष चालू ठेवलाय. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत संघर्ष आणि संघर्षच करावा लागणार आहे. कारण धावफलकावर धावा तर जास्त नाहीयेत. सो त्या डिफेंड करत असताना कोणत्याही क्षणाला आळस करून जमणार नाहीये, सामना हलक्यात घेऊन जमणार नाहीये. आणि प्रत्येक डॉट बॉल नंतर खरं तर तशाच प्रकारची गोलंदाजी अपेक्षित असेल. सध्याच्या घडीला आपण पाहतोय मयूर चांगली गोलंदाजी करतोय. इथे मात्र मोठा फटका, अक्षयच्या बॅट मधून आक्रमण, चेंडू चाललाय सीमा पार, धावा मिळतायत 4. हा येतोय आम्ही असोसेकर चषक ब्रँडेड खणखणीत दणदणीत चौकार. या सामन्यामधला पहिला चौकार किंवा पहिला मोठा फटका, पहिली बाउंड्री दुसऱ्या इनिंग मध्ये येते. पहिल्या इनिंग मध्ये आपण एकही मोठा फटका पाहिला नव्हता, मात्र ती कसर इथं पूर्ण केली जातीये. पुन्हा एकदा सेम रिजन आणि सेम रिझल्ट, सलगचा बॅक टू बॅक दुसरा चौकार फलंदाज अक्षयच्या बॅट मधून 4. सध्याच्या घडीला खलबली इथे माजवतोय फलंदाज अक्षय. तशा प्रकारची बॅटिंग सुरू आहे. सामना लवकर झटपट संपवण्याच्या इराद्याने मैदानात दाखल झालाय. सातत्याने मोठे फटके त्याच्या माध्यमातून खेळले जात आहेत. सलगचे 2 चेंडूंवर 2 चौकार आपण पाहिले. आणि त्यानंतर आता मात्र मयूर कुठेतरी स्वतःवर प्रेशर फील करतोय आणि ते प्रेशर आपल्याला सहजरित्या मयूरच्या चेहऱ्यावर पाहायला मिळतंय. एक स्मित असेल त्याच्या चेहऱ्यावर जरूर असेल, मात्र संघ अडचणीमध्ये सापडलाय. 10 धावा धावफलकावर लगावल्या गेल्यात. जिंकण्यासाठी केवळ 8 धावांची गरज असेल. हो, यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, सक्सेसफुल अटेम्प्ट. चेंडू चाललाय सीमा पार, स्क्वेअर लेग रिजन मध्ये, सलगच्या 3ऱ्या चेंडूवर 3रा चौकार. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं आक्रमक बॅटिंग फलंदाज अक्षयची राहिली. पहिले 2 चेंडूंवर थोडासा स्ट्रगल त्याने केला होता, मात्र त्यानंतर सलगच्या 3 चेंडूंवर 3 मोठे फटके आपण त्याला खेळताना पाहिलं. आता गणेश गोलंदाजी मार्कवर येतोय. गणेशच्या विरोधामध्ये देखील आक्रमणाला सुरुवात झाली आहे. पहिल्या चेंडूला आपण जर का पाहिलं तर मोठा फटका खेळला गेला होता. ऑन साइडला हा फटका खेळला गेला आणि निश्चितपणे दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज थोडाफार अडचणीमध्ये सापडला होता. अगोदर जर का आपण पाहिलं तर अक्षय दुसरी धाव घेण्यासाठी इच्छुक नव्हते किंवा त्यांचं लक्षच नव्हतं असं देखील आपण म्हणू शकतो. जगदीशने प्रोत्साहित केलं दुसरी धाव घेण्यासाठी आणि दुसरी धाव इथे यशस्वीरित्या धावून पूर्ण झाली. 2 धावा आल्या. धावफलक 16 या आकड्यावर जाऊन पोहोचतो. विजयाच्या अगदी समीप जाऊन पोहोचलाय मनस्वी लेवन आंबेळे संघ. एक दमदार विजयाच्या दिशेने सध्याच्या घडीला वाटचाल सुरू आहे. हो, यावेळी जर का पाहिलं तर स्कूप करायचा होता चेंडू. स्कूप करण्याचा प्रयत्न झाला होता फलंदाज जगदीशच्या माध्यमातून, मात्र चेंडू मध्ये अतिरिक्त उसळी पाहिली आणि त्याचा फायदा इथे गोलंदाजाला मिळतो. मात्र बराच दूरवर गेलाय आता सामना बेस्ट ऑफ टेमगाव संघापासून.
कारण विजयासाठी केवळ आणि केवळ 2 धावांची गरज आहे. घरच्या मैदानावर अगदी त्राही करून सोडली आहे टेमगाव संघाची. आणि इथे यष्टी रक्षकाकडून घडतीये गडबड. चेंडू चाललाय सीमा पार. बाईकच्या स्वरूपामध्ये मिळत आहे धावा 4. आणि इथे पहिल्याच सामन्यामध्ये दमदार विजय मिळवला जातोय मनस्वी लिओन आंबेळे संघाकडून. अभिनंदन टीम मनस्वी लिओन टीम. झालेल्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा खिताब ज्या खेळाडूने पटकावलाय तो खेळाडू आहे चला आता झालेल्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा मानकरी कोणी असेल तर बॉलिंग खरं तर सर्व संघाची चांगली राहिली. ऋषीने मेडन ओव्हर षटक जरूर हाताळलं होतं तरी देखील पॉवर प्लेच्या षटकामध्ये ज्या गोलंदाजाने षटक हाताळला तो जय ठरतो या सामन्याचा मॅन ऑफ द